तासिकेतून आपण शिकलो की वर्गातील सर्व मुलांची अध्ययन गती समान नसते आणि त्या मुलांचे आपण 3 स्तर या ठिकाणी पाहिले। पहिला आहे आसर, दुसरा नास आणि तिसरा आहे पिसा। या पातळीवरील जे सुरुवातीचा जे आसरचा स्तर आहे त्या पातळीवरील मुलांची अध्ययन क्षमता ते अगदी म्हणजे पहिल्या स्तरावर असतात। मग त्या मुलांना या पातळीवरील मुलांचं अध्ययनाची गती कमी असते, त्यासाठी त्यांना वैयक्तिक लक्ष देण्याची आवश्यकता असते। न्यास पातळीवरील मुलांसाठी त्यांच्या अध्ययन निष्पत्तीवर त्यांनी किती अध्ययन निष्पत्ती मिळवली आहे याच्यावर भर देण्यात येतो। आणि पिसा पातळीवरील मुलं कसे एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात, त्यांना ते जे वर्गामध्ये आहेत, ज्या क्लासमध्ये आहेत त्याच्या पूर्ण क्षमता त्यांच्या पूर्ण झालेल्या असतात आणि त्यांना आणखी आपल्याला खात्री पुरवावी लागते, आणखी काम त्यांना आपल्याला द्यावे लागते। एकंदरीत शिक्षकांना तिन्ही पातळीवरील मुलांना शिकवण्याची म्हणजे शिक्षकांना त्यांची ऊर्जा खर्च करावी लागते तिन्ही पातळीवर। तर आपल्याला बरोबर पाहता असं वाटतं की आसर या पातळीवरील मुलांसाठी आपल्याला जास्त ऊर्जा द्यावी म्हणजे जास्त लक्ष द्यावे लागते, पण तसं नाही। आपल्याला पिसा हे म्हणजे ह्या पूर्ण पाठावरून असं लक्षात आलं की पिसा स्तरावर जे मुलं आहेत त्यांच्यासाठी आपल्याला जास्त काम करायचे आणि पिसा स्तरावरील मुलांच्या सहाय्याने नास ज्या स्तरावरील मुले आहेत ते शिकतील आणि त्यानंतर आपण या दोघांना जर कामाला लावले तर आपण आणखी वैयक्तिक लक्ष आपण आसर पातळीवरील मुलांना देऊ शकतो।